केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मीचे आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचे कल्याण करण्यासाठी भगवान कामदेव रूपाने निवास करतात. रात्रीच्या अभिमानी देवतारूप कन्या आणि दिवसाच्या अभिमानी देवतारूप पुत्रांची संख्या मनुष्याच्या 100 वर्षांच्या आयुष्याच्या दिवसरात्रीं इतकी म्हणजे 36 हजार वर्षे आहे आणि तेच त्या वर्षाचे अधिपती होत. परमपुरुष श्री नारायणांच्या श्रेष्ठ अस्त्र सुदर्शन चक्राच्या तेजाला त्या कन्या घाबरतात, म्हणून प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांचे गर्भपात होतात. भगवान आपल्या लालित्यपूर्ण गतिविलासाने, सुशोभित मधुर मधुर मंद हास्याने, मनोहर लीलापूर्ण आकर्षक कटाक्षांनी, थोड्याशा उंचावलेल्या सुंदर भुवयांच्या देखण्या छटेने, मुखारविंदाचे अमाप सौंदर्य प्रगट करून सौंदर्य देवी लक्ष्मीला अत्यंत आनंदित करीत स्वतःही आनंदित होतात. परमसमाधी योगाने श्रीलक्ष्मी भगवंतांच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सरांच्या कन्यांसह आणि दिवसा त्यांच्या पतींसह आराधना करते आणि या मंत्राचा जप करते. जे इंद्रियांचे नियंत्रक आणि संपूर्ण श्रेष्ठ वस्तूंचे उत्पत्ती स्थान आहेत, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि संकल्प निश्चय इत्यादी चित्ताचे धर्म आणि त्यांच्या विषयांचे अधिपती आहेत. 11 इंद्रिये व 5 विषय या 16 कलांनी युक्त आहेत, जे वेदोक्त कर्मांनी प्राप्त होतात, जे अन्नमय, अमृतमय आणि सर्वमय आहेत. त्या मानसिक, इंद्रिय विषयक आणि शारीरिक बलस्वरूप अशा परम सुंदर भगवान कामदेवांना ओम ह्राम ह्रीम ह्रूम या बीजमंत्रांसह सर्व बाजूंनी नमस्कार असो. आपण इंद्रियांचे आधीश्वर आहात. निरनिराळ्या कठोर व्रतांनी स्त्रिया आपलीच आराधना करून अन्य लौकिक पतींची इच्छा करतात, परंतु ते पती त्यांचे प्रिय पुत्र, धन आणि आयुष्याचे रक्षण करू शकत नाहीत, कारण ते स्वतःच परतंत्र आहेत. जो स्वतः सर्वथा निर्भय आहे आणि दुसऱ्या भयभीत लोकांचे सर्व प्रकारे रक्षण करू शकतो, तोच खरा पती होय. असे पती एकमात्र आपणच आहात. एकापेक्षा अधिक ईश्वर मानले तर त्यांना एकमेकांपासून भय असण्याची शक्यता असते, म्हणून आपण आपल्या प्राप्तीपेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ मानित नाहीत. हे भगवन, जी स्त्री आपल्या चरणकमळांचे पूजन करणेच इच्छिते, अन्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, तिच्या सर्व कामना पूर्ण होतात. परंतु जी कोणतीही एक कामना घेऊन आपली उपासना करते, आपण तिला केवळ तेवढीच वस्तू देता आणि भोग समाप्त झाल्यावर ती वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा तिच्यासाठी तिला दुःख करावे लागते. हे अजिता, इंद्रिय सुखाचे अभिलाषी ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी समस्त सुरासुरगण माझ्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत राहतात, परंतु आपल्या चरणकमळांचा आश्रय करणाऱ्या भक्तांशिवाय मला कोणी प्राप्त करून घेऊ शकत नाही, कारण माझे मन फक्त आपल्यातच लागून राहिले आहे. हे अच्युत, आपण आपल्या ज्या वंदनीय करकमलांना भक्तांच्या मस्तकांवर ठेवता, तीच माझ्याही मस्तकावर ठेवा. हे वरेण्य, आपण मला केवळ श्रीवत्सलांछन रूपाने आपल्या वक्षस्थळावरच धारण करता. आपण सर्व समर्थ आहात. आपण आपल्या मायेने ज्या लीला करता त्यांचे रहस्य कोण जाणू शकेल.